नमस्कार मित्रांनो. आज आपण खेडोपाड्याकडे जर बघायला गेलं तर बऱ्याच दिवसापूर्वी खेडोपाड्यामध्ये कसं की काही स्पेसिफिक वर्गातील लोकांना एक राहण्यासाठी स्वतंत्र जागा भेटावी, त्यांना हक्क भेटावे यासाठी मग झोपडपट्टी नावाची एक संकल्पना आली होती. ती त्या काळामध्ये सुटेबल होती की बाबा हो, विकास झाला नव्हता, काय नव्हता. परंतु आता कसं की विकास एवढा मोठ्या प्रमाणात झाला, प्रत्येकाकडे फोन्स आलेत, प्रत्येकाकडे गाड्या झाल्यात. म्हणजे डेव्हलपमेंट नावाची ह्या गोष्टी आहेत ती प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढलेल्या आहेत. तर आता आपण पाहायचं म्हणलं तर आता आता आमच्या गावामध्ये एक छोटी वस्ती आहे. तर 30-35 वर्षापूर्वी झोपडपट्टी नावाने ही संकल्पना राबवली, तेव्हा ही मंजूर झाली होती. परंतु आताच्या पुढच्या युवा पिढीला जर आपण विचारलं कुठं राहतो, झोपडपट्टी. परंतु आता ही झोपडपट्टी असा शब्द न घेता ह्या शब्दाला किंवा ह्या जी वस्तीला नाव आहे तर हे रूपांतरित करायचं. हे फक्त एकाच गावामध्ये प्रत्येक ठिकाणी असंच उधळलं जाते, म्हणजे असंच बोललं जाते की झोपडपट्टी झोपडपट्टी. परंतु आता ह्या झोपडपट्टींना कुठंतरी नामांतर करण्याची वेळ आलेली आहे. कुठंतरी चांगलं नाव देऊन इथं राहणाऱ्या नागरिकांना एक सन्मान देण्याची गरज आहे. तर ह्या गावाला आता आपण जे भाडगाव रमजानपूरच्या मध्ये जी वस्ती आहे तर हे पूर्ण आता झोपडपट्टी म्हणून संबोधली जाते. तर ह्या पट्ट्याला एक योग्य नाव देऊन आता सन्मानित करायचं. तर तुम्ही सांगा की कुठल्या प्रकारचं नाव आपण देऊन हे सन्मान देऊ शकतो. धन्यवाद.